श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण काही संकेत पाहणार आहे. जर हे संकेत तुम्हाला दिसले तर त्याचे परिणाम काय असतात हे तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे समजेल. जर आपल्याला साप दिसला पण त्याने त्रास न देता मार्ग बदलला तर समजून जावा, स्वतः महादेवाचा आशीर्वाद तुम्हाला मिळालेला आहे. दुसरा संकेत, पहिल्यापेक्षा घरामध्ये कमी अन्न लागत असेल किंवा पुरेशा जेवणामध्येच तुमचं अगदी पोट भरत असेल, जेवण करून मन अगदी संतुष्ट होत असेल, तर माता लक्ष्मीसह माता अन्नपूर्णेचाही वास तुमच्या घरामध्ये आहे. तुमची वास्तू प्रसन्न असून देव तुमचं स्वतः रक्षण करतोय. तिसरं, तुम्ही कधी नोटीस केलं का, वारं मंदिरात नसतानाही घंटी वाजते. याचा अर्थ म्हणजे तुमची सेवा थेट देवापर्यंत पोहोचते किंवा देवापर्यंत ते स्वीकारून घेते. चौथा, कित्येक दिवसांपासून बंद पडलेलं जुने घड्याळ अचानक चालू झालं किंवा होते. समजा तुमच्या आयुष्यातील प्रगतीचे चक्र पुन्हा सुरू झालं आहे. पुन्हा आयुष्यात तुमचा आनंद येणार आहे. पाचवा, मोठ्या कामाला बाहेर पडताना गाय समोर दिसली तर समजून जा की तुमच्या कामावर निसर्गाचा आणि देवाचा पूर्ण आशीर्वाद आहे. नंबर 6, तुमच्या खिडकीत किंवा बाल्कनीत पक्ष्यांनी घरटे बांधले का? पक्षी तिथेच राहतात जिथे खूप शांती आणि चांगली ऊर्जा असते. नंबर 7, मित्रमैत्रिणींनो, देवपूजा करताना कधी अंगावर काटा आलाय का किंवा डोळे पाणावले तर समजा तुमची ऊर्जा साक्षात देवाला स्पर्श करते. 8वा, कधी कधी आपण साधं जेवण बनवतो पण त्याला भंडाराच्या प्रसादासारखी चव येते. अशा वेळी अन्नपूर्णा माता स्वयंपाकघरात वास करत असते. नंबर 9, तुमच्या दरवाजापाशी गाय येऊन हंबरत असेल तर ती फक्त भाकरीसाठी नाही तर तुमच्या घराला आशीर्वाद देण्यासाठी आलेली असते. नंबर 10, कोणाकडूनही न मागता अचानक देवाची मूर्ती किंवा फोटो भेट मिळालाय. जेव्हा स्वतः देवाला तुमच्या घरी यायचं असतं तेव्हा असं घडतं. नंबर 11, तुमची लहान मुलं मूर्तीशी किंवा देवाशी गप्पा मारताना दिसली तर त्यांना वेड्यात काढू नका. त्यांना दृश्य देवी लहरी जाणवत असतात, त्यामुळे ते हे देवांशी गप्पा मारतात. नंबर 12, कामाच्या गडबडीत असतानाही तोंडातून सहज स्वामी किंवा देवाचं नाव येत असत. याचा अर्थ तुमच्या अंतरात्मक देव अखंड जागा आहे किंवा तुमच्या सोबत अखंड देव सोबत आहेत. नंबर 13, धूप किंवा पूर्ण लावता घरात अचानक धुपाचा वास येतो तर समजा घरातून वाईट शक्ती बाहेर जात आहे. नंबर 14, अलार्म न लावता जर तुम्हाला पहाटे 3 ते 4च्या दरम्यान जाग येत असेल तर समजून जावा, देव तुम्हाला संवादासाठी जागे करत आहे. नंबर 15, ऋतू नसतानाही अचानक तुमच्या बागेतील झाडांना फुले आली तर समजून जायचं तुमच्या घरातील चैतन्य निसर्गालाही जाणवते व ते निसर्गालाही आवडते. नंबर 16, कामामध्ये पैशाची अडचण आली आणि कुठून तरी अचानक मदत मिळाली तर समजा तुमचं मन साफ आहे म्हणून देव स्वतः तुमची अडचण सोडवतो व स्वतः ते कुणाला तरी मदत करायला सांगतो. 17, तुमच्या घरामध्ये धान्याची कोठी कधी पूर्ण रिकामी होत नाहीये तर समजा यालाच देवाची खरी बरकत म्हणतात. नंबर 18, दिवा लावल्यावर वातीच्या टोकावर कापसासारखं फूल उमलले तर नक्कीच तुमची भक्ती देवानं आनंदाने स्वीकारली आहे. नंबर 19, मनात ज्या देवाचा विचार आलाय आणि लगेच मोबाईलवर
त्याच गाणं लागलं. तुमच्या भक्तीला दिलेले प्रतिसाद आहे. नंबर 20. आधीच मोठ्याच संकटाची चाहूल लागून त्यातून तुम्ही वाचलात किंवा अपघात टळला तर समजून जा की देव तारी त्याला कोण मारी. असा अनुभव तुम्हाला आला आहे का? नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.